नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, इतर सरळ सेवा, एमपीएससी, आपल्याला त्यामध्ये गणित हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या गणित या विषयातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे सूट, कमिशन आणि दलाली हा आपण इथे बघत आहे। या घटकातील आजचा आपला भाग क्रमांक 3 आपण इथे बघणार आहेत। अत्यंत महत्त्वाचा हा भाग इथे असणार आहे, कारण खूप क्वेश्चन या टाइप आज आपण जे टाइप घेणार आहे यावरती आपल्याला खूप वेळेस पेपरला बघायला भेटलेले आहेत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पण त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांना गणित, बुद्धिमत्ता आणि भूमितीची एक रेकॉर्डेड स्पेशल बॅच आहे, 1 वर्षाचा कालावधी ती बॅच परचेस करायची असेल त्यांनी आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा। 399 रुपये त्याची फी आहे, त्यावरती 20% डिस्काउंट होळीच्या निमित्त आपण सुरू केलेला आहे। तीही बॅच तुम्ही घेऊ शकतात। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9370706679, केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आजच्या लेक्चरचा नमुना क्रमांक 7 आज आपण इथे बघणार आहे। क्रमागत सूट दिली असेल तर एकत्रित सूट काढा, हा आपला 7वा नमुना आजच्या लेक्चरचा पहिला असणार आहे। बघूयात नेमकं गणित यावरती कसे असतात। तर पोरांनो, 10%, 20%, 25% क्रमागत सूट असल्यास एकत्रित सूट काढा, असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे। क्वेश्चन एकदम सोपा आहे, अजिबात लेकरांनो घाबरून जायचं काम नाही। एकदम सोप्या आणि साध्या आणि सरळ पद्धतीने आपण हा क्वेश्चन सोडवू शकतो। काय सांगितलंय बघा, 10% क्रमागत, मग 10%, त्यानंतर 20% आणि त्यानंतर 25% सूट दिली असल्यास एकत्रित सूट काढा। म्हणजे यांना काय म्हणायचं बघा, आता समजा मी एक विक्रेता आहे, मी एक वस्तू विक्रेता आहे, मला वस्तू विकायची, त्या वस्तूवर मी आधी 10% सूट दिली। 10% वस्तूवर सूट दिल्यानंतर ती वस्तू कुणी घेईनाच, तर मग मी काय केलं, 10% वर आणखी सूट द्यायची ठरवली। मी आणखी 20% सूट दिली तरी ती वस्तू कुणी घेईना, आणि मी शेवटी 25% सूट दिली, तेव्हा ती वस्तू काय केली, विक्री झाली। म्हणजे पहिल्यांदा 10% सूट दिल्यानंतर वस्तू कोणी घेतली नाही, नंतर 20% सूट दिल्यानंतर देखील वस्तू कोणी घेतली नाही, नंतर मी 25% सूट दिली तेव्हा वस्तू घेतली गेली। ओके, म्हणजे पहिल्यांदा 10%, नंतर 20%, नंतर 25%, अशी एकाच वस्तूवर मी 3 वेळेस सूट दिलेली आहे। तर या 3 वेळेस सूट दिली तर याची एकत्रित सूट आपल्याला लेकरांनो इथे काढायची आहे। त्यामुळे अजिबात हा क्वेश्चन अवघड नाही, एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण याला सोडवणार आहे। कशा पद्धतीने सोडवायचं द्या लक्ष। सर्वात पहिल्यांदा मी काय करणार, वस्तूची मूळ किंमत आपण किती टक्के मानत असतो रे, वस्तूची मूळ किंमत ही आपण नेहमी पोराव 100% मानत असतो। वस्तूची मूळ किंमत आपण 100% मानत असतो। 100 गुणाकारामध्ये पहिल्यांदा 10% सूट दिली, 100 मधून 10 गेले, 90% बाकी राहिली। म्हणजे वस्तूची किंमत किती राहिली, 90% राहिली। मग 90 भागाकारात टक्के म्हणून भागाकारात काय आले, 100, गुणाकारात दुसरी सूट काय, 20%, 100 वजा 20 भागाकारात किती, 80%। मग दुसरी सूट किती राहिली, सूट देऊन 80% रक्कम शिल्लक राहिली। त्यानंतर तिसरी काय, 25%, 100 वजा 25 की झाले रे 75, 100 वजा 25 की झाले 75, भागाकारात काय आले रे पुराव 100। ओके, या पद्धतीने आपलं समीकरण इथे तयार झालेलं आहे। 100 गुणाकारात 90 भागाकारात 100 गुणाकारात 80 भागाकारात 100 गुणाकारात 75 भागाकारात काय 100। आता आपण काय करूया, सरळ सरळ मांडून घेऊयात, सरळ सरळ इकडे खाली मांडून घेऊयात। ओके, वरचं समीकरण कसं लक्षात ठेवायचंय, ते कसं बनवायचं हे तुम्ही लक्षात ठेवणार। ओके, काय कशा पद्धतीने आपण वरचं समीकरण बनवले हे तुमच्या लक्षात राहू द्या। कशा पद्धतीने बनवलंय, 100 ही वस्तूची मूळ किंमत आहे, पहिली सूट 10% लेकरांनो, मग 100 मधून 10 गेले 90 भागाकारात 100 गुणाकारात, दुसरी 20 आहे, 20% सूट आहे, मग 20 100 मधून गेली 80, 80 भागाकारात 100 आणि 75 भागाकारात काय 100, अशा पद्धतीने। आता आपण काय केलंय, 100 ला 100 काय केलेत पुराव, कट केलेले आहे। 100 ला 100 कट केले, या शून्याला हा शून्य आणि हा शून्य काय झाला, कट झाला। या 2 शून्य आणि हे 2 शून्य काय झाले, कट झाले। आता खाली करायला 100, मग 25 चौक 100, 25 त्रिक किती आले 75। म्हणजे आपलं पुढलं समीकरण तयार झालं। 9 गुणाकारामध्ये 8, गुणाकारामध्ये 3 आणि इकडे भागाकारात काय आले पुराव
4. आता या 4 ने आपण इकडे 8 ला सुद्धा भाग देऊ शकतो. 4 एके 4, 4 दून किती 8, 9 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3. चला बेत्रिक किती 6, 6 नम किती झाले 54. म्हणजे किती आली तिथं 54 आली. 54 आली म्हणजे 54 आपलं उत्तर आहे का? अजिबात नाही. 54% आली. मग ही 54% काय राहिली? वस्तूची मूळ किंमत राहिली. वस्तूची काय राहिली? आता मूळ किंमत राहिली. लगेच उतळा नवरा गुडघ्याला वाशिंग. 54 आपल्याला उत्तर द्यायचं नाही. 54 ही काय आली? वस्तूची मूळ किंमत आली. वस्तूची जी किंमत होती त्यावर आता फक्त किती मूळ किंमत किती राहिली? 54 राहिली. सुरुवातीला वस्तूची किंमत किती होती? 100 वजा किती झाले 54. 100 मधून 54 गेले किती राहिले? 46%. 46% काय आली? सूट आली. 46% काय आली? सूट आली. या पद्धतीने लेकरांनो आपल्याला हे गणित सोडावं लागतं. समझ में आया? येस या नो मला कमेंट बॉक्स मध्ये झपाझप काय करणार तुम्ही सांगणार. जे विद्यार्थी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच काय करा पुराव शेअर करा. ओके सर्वांना समजलं असेल. 100 गुणाकारात 90 भाग करा, 100 गुणाकारात 80 भाग करा, 100 गुणाकारात 75 भाग करात काय 100. 100 गुणाकारात 90 भाग करात काय गेले 100. काय गेले 100 100 कट झाले, या 2 शून्य या 2 शून्य गेले. आणि इकडे 25 चौक 100, 25 त्रिक 75. 9 8 आणि 3 भाग करात किती 4. 9 8 3 भाग करात 4. 4 एके 4, 4 दून 8, 4 दून किती आले 8. मग 9 गुणाकारात 2 गुणाकारात किती 3. 9 दूने 18, 18 त्रिक काय असं केलं तरी चालेल 54. आता काय झालं 54 आले. मग ही 54 जी आली होती ती 54 आपली काय होती? वस्तूची जी मूळ किंमत होती ती मूळ किंमत किती राहिली? आता 54% राहिलेली आहे. मग वस्तूची सध्या किंमत 54% राहिलेली आहे. तर 100 मधून 54 गेले म्हणजे वस्तूवर किती सूट दिली? 46% सूट दिलेली आहेत. ऑप्शन क्रमांक किती आहे? 1 आपल्याला इथे उत्तर भेटलं. सर्वांना समजलं असेल 100%. चला क्वेश्चन दुसरा पाहूयात. 10%, 10%, 20% क्रमागत सूट असल्यास एकत्रित सूट काढा. 10% एका वस्तूवरती सुरुवातीला 10%, नंतर पुन्हा 10%, नंतर पुन्हा 20% अशी तीनदा क्रमागत सूट दिली असल्यास त्या वस्तूवर एकत्रित किती सूट दिली असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. अजिबात लेकरांनो क्वेश्चन नाहीये. कशा पद्धतीने सोडवायचं द्या लक्ष. सर्वात पहिल्यांदा काय करणार आपण? 100 ही वस्तूची मूळ किंमत घेणार. गुणाकारामध्ये 100 मधून 10 गेले 90 भागाकारात किती आले बरोबर 100. गुणाकारामध्ये 100 मधून 10 गेले 90 भागाकारात 100. गुणाकारामध्ये 100 मधून 20 गेले 80 भागाकारात काय आले बरोबर 100. या पद्धतीने आपण याला काय करून घेणार? मांडणी करून घेणार. सर्वांना मांडणी 100% जमली असेल. ओके एकदा काय करा मांडणी करून घ्या. सर्वांना मांडणी जमली? यस या नो ते गरजेचं आहे. जर सर्वांना मांडणी जमली नसेल तर पुरावा मांडणी कशी करायची ते आधी समजून घेणं आपल्याला काय गरजेचं आहे. वा रे माझ्या वाघाव. चला स्पीड मध्ये राईट रे. चला सर्वांना मांडणी जमली. आता पुढे काय करायचं आपल्याला बघा. आता पुढे आपल्याला काय करायचं? मांडणी केली. आता आपण 100 0 0 काय करू शकतो? कट करू शकतो. हे 100 गेले, या बघ हे 100 गेले, हे 100 गेले. आता हा 0 आणि हे 2 शून्य काय झाले? कट झाले. हा 0 गेला, हा 0 गेला. आता आपलं समीकरण काय तयार झालं पुढे? 9 गुणाकारामध्ये 8 भागाकारामध्ये किती आले? 10. आता 8 ला 10 ला 2 ने भाग जातोय. बे पंच की झाले रे पुराव 10 आणि बे चौक की झाले रे पुराव 8. ओके आता 5 ने या वरच्या कोणत्याही संख्येला भाग जात नाही म्हणून आपण आधी यांचा काय करूयात? गुणाकार करून घेऊ. 9 9 81 गुणाकारामध्ये 4 भागाकारात किती आले? 5. आधी 81 चा 4 चा गुणाकार करून घेऊ. 4 1 4, 4 8 किती झाले रे? 32. 324 भागाकारात किती आले? 5. 324 भागाकारात 5. 324 ला 5 न भाग देऊन घेऊ. 5 सकी किती झाले? 30. उरले किती? 2. 5 चौक किती झाले? 20. उरले किती? 4. 5 8 किती झाले? 40. ती वस्तूची आता किंमत किती झाली? 24.8% किंमत झालेली आहे. 24.8% काय झाली आहे? वस्तूची किंमत झालेली आहे. सुरुवातीला वस्तूची किंमत किती होती बरोबर? मूळ किंमत होती 100%. आता किती झाली? सॉरी 64.8%. आता किती झाली? 64.8% झाली. मग आपल्याला हेच उत्तर 64.8% येईल का? अजिबात नाही. 64.8% आता वस्तूची मूळ किंमत झालेली आहे. ओके 100 वरून 64.8 आली म्हणजे मधली काय झाली? सूट दिली. मग आपल्याला काय करायचं? पुरावा लेकरांनो 100 मधून 64.8 काय करायचे लेकरांनो? वजा करायचे.
100 मधून 64.8 वजा करायचे. इथे एकाकडून हातचा घेतला, एका शून्य राहिले, इथे 9 राहिले, इथे 9 राहिले, इथे 10 झाले. 10तून 8 गेले, 2 राहिले पॉइंट, 9तून 4 गेले 5 आणि 9तून 6 गेले 3. उत्तर आलं 35.2%. उत्तर आलं 35.2%. ऑप्शन क्रमांक 2 सर्वायला समजला असेल. यस या नो. ओके, कसं सोडवलं एकदा व्हिडिओ स्टॉप करा, पूर्ण गणित समजून घ्या, ते गरजेचं आहे पुराव. ओके, समीकरण जर तुम्हाला हे मांडता आलं तरच तुम्हाला हे गणित सोडवता येईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वात शेवटी आपल्याला काय करायचंय पुराव, सर्वात शेवटी 100 मधून आलेल्या उत्तराची वजाबाकी करायची, तेव्हा आपल्याला फायनल उत्तर तिथे येणार आहेत. आता ह्यो प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी आहेत. हा प्रश्न सोडवायचा आणि याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. एका दूरदर्शन संचाची किंमत 12,000 रुपये आहे. या किमतीवर 15%, 10%, 5% क्रमागत सूट दिली तर खरेदीदार तो संच किती रुपयाला खरेदी करेल? याचं उत्तर सर्वांनी काय करायचं, कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. लगेच आपण पुढील क्वेश्चन काय करूयात, घेऊयात. चला, पुढील टाईप काय, नमुना क्रमांक 8. एकदम सोपा टाईप आहे, अजिबात अवघड नाहीये. 400 रुपये वस्तू ग्राहकाला 300 रुपयाला मिळाली तर सूट काढा. एक वस्तूची किंमत 400 रुपये आहे आणि त्या वस्तूची विक्री किंमत 300 रुपये आहे, तर त्या ग्राहकास किती सूट मिळाली, असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. असा टाईप आपण नफा आणि तोटा या चॅप्टर मध्ये आपण असे गणित सोडवले होते बघा. नफा आणि तोटा या चॅप्टर मध्ये सर्वांना आठवत असेल तर द्या लक्ष पोरांनो. सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार रे माझ्या वाघाव आणि वाघिणीओ, ए लेकराव, सर्वात पहिल्यांदा 400 रुपये ही वस्तू ग्राहकाला 300 रुपयाला विकली, म्हणजे 400 रुपये ही वस्तूची काय आहे रे, छापील किंमत आहे. वस्तूची काय आहे रे पोराव, मूळ किंमत आहे. 400 रुपये काय रे पोराव, वस्तूची मूळ किंमत आहे. ही वस्तू विक्री किती झाली रे, 300 रुपयाला झाली रे माझ्या वाघाव. वस्तूची विक्री 300 रुपयाला झाली रे. मग 300 रुपये ही काय रे माझ्या वाघाव, 300 रुपये ही वस्तूची विक्री किंमत आहे. वस्तूची विक्री किंमत किती आहे रे, 300 रुपये आहे. दोघांमधला फरक किती रे लेकराव, दोघांमधला फरक 100चा आहे. दोघांमधला फरक काय रे, 100 रुपयाचा आहे. हाच फरक म्हणजे काय झाली रे, वस्तूवरची सूट किंवा वस्तूवरचा काय झाला रे, तोटा झाला. वस्तूची मूळ किंमत 400 आहे, वस्तूची विक्री किंमत 300 रुपये आहे, म्हणजे 400 रुपयाला घ्यायची, 300ला विकायची, घर घालून सत्यनारायण झाला. ओके, त्या पद्धतीने 400 300 किती सूट फरक पडला किंवा किती सूट किंवा किती तोटा आला, 100 रुपये तोटा आला. आता आपल्याला काय म्हटलंय, तर मिळाली सूट किती मिळाली ते काढा, पण ती कशी काढायची, पर्सेंटेज मध्ये काढायची आहे. सूट कशी काढायची, पर्सेंटेज मध्ये. मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे वस्तूची मूळ किंमत आपण टक्केवारीत किती मानत असतो रे पोराव, टक्केवारी मध्ये किती मानत असतो. वस्तूची मूळ किंमत ही टक्केवारी मध्ये नेहमी 100% मानावी. वस्तूची मूळ किंमत ही टक्केवारी मध्ये नेहमी किती मानावी रे पोराव, 100% मानावी. मग आपल्याला काय समीकरण पुढे तयार झालं रे, 400 बरोबर 100%, 400 बरोबर 100%, तर 100 बरोबर 100%, तर 100 बरोबर काय रे, 100%. आपल्याला टक्केवारी काढायची ना, सूटची टक्केवारी काढायची. सूट रक्कम किती आहे, 100 आहे. तिरका गुणाकार केला रे पोराव, 100 गुणाकारामध्ये 100, भागाकारात किती आले रे लेकराव, 400. भागाकारात किती आले, 400. आता काय केलं रे पोराव, शून्याला शून्य कट करून टाकले. 4 1 4, 4 2 8, किती उरले रे पोराव, ए पोराव किती 2 उरले, किती झाले 20, 4 5 किती झाले 20. उत्तर किती आलं रे माझ्या वाघाव, 25%. उत्तर किती आलं रे माझ्या वाघाव, 25% उत्तर आलं का रे सर्वांचं. क्या बात रे, क्या बात आहे, 25%. चला समजलं, यस या नो. काय केलं लक्षात आलं, 400 रुपये वस्तूची मूळ किंमत, 300 रुपये वस्तूची विक्री किंमत, घेतली 400ला विकली 300ला, 100 रुपये तोटा झाला, म्हणजे आपण ती सूट दिली. ओके, आपण काय दिली, ती सूट दिलेली आहे. 100 रुपये सूट दिली आणि ही 100 रुपये सूट आपल्याला टक्केवारी मध्ये पाहिजे होती. आपण वस्तूची मूळ किंमत नेहमी 100% मानतो. मग 400 बरोबर 100%, तर 100 रुपये बरोबर 100%. मग 100 रुपये गुणाकारात 100% भागाकारात 400 रुपये. ओके, छाटकून किती उत्तर आले, 25% उत्तर आलेलं आहे. सर्वांना समजलं असेल, एकदम सोपा आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, क्वेश्चन नंबर 2. 600 रुपयाची वस्तू ग्राहकाला 552 रुपयाला मिळाली तर सूट काढा.
एक वस्तू 600 रुपये किमतीची आहे, ती वस्तू ग्राहकाला 552 रुपयाला मिळाली तर सूट काढायची आहे. सर्वात पहिल्यांदा आपण काय करतो रे, स्टेप बाय स्टेप सोडवायचं. हे गणित मी तुम्हाला सोडून देतो. पहिल्यांदा आपण काय करतो रे, सूट रुपयामध्ये काढून घेतो. सूट रुपयामध्ये काढा. सूट काय करा रे, रुपयामध्ये काढा. मग सूट रुपयामध्ये काढण्यासाठी आपण काय करतो रे, वस्तूची मूळ किंमत, वस्तूची मूळ किंमत वजा वस्तूची काय रे, विक्री किंमत, वजा वस्तूची काय रे पराव, विक्री किंमत. वस्तूची मूळ किंमत वजा काय घेतलं रे, वस्तूची विक्री किंमत घेतली. आपल्याला सूट रुपयामध्ये भेटली. वस्तूची मूळ किंमत 600, विक्री किंमत 552 आहे. किती रे, 600 मधून किती गेले रे पराव, 552 गेले. ओके, किती शिल्लक राहणार रे मग, किती 48 करे. 48 ही आपल्याला काय भेटले रे, वस्तूची काय भेटले रे, सूट भेटली. वस्तूची सूट 48 रुपये भेटली. मूळ किंमत नेहमी आपण किती मानतो रे, 100% मानावी. मूळ किंमत नेहमी आपण 100% मानतो. किती मानतो रे पराव, 100%. आणि सूट आपल्याला टक्केवारीत काढायची आहे, तर सूटला काय येणार आपला, x येणार. सूटला काय येणार, x. परत तिरका गुणाकार. मग आपलं समीकरण आपल्या पद्धतीने जर मांडलं तर 600 बरोबर 100%, तर 48 बरोबर x% तिरका गुणाकार. 48 गुणाकारात 100 भागाकारात 600. या पद्धतीने तिरका गुणाकार केला. शून्याला शून्य कट झालं, 6 8 की झाले 48, 8 1 8. किती टक्के उत्तर आलं, 8%. समज में आया, यस या नो. पराव जर ही वजाबाकी जर व्यवस्थित जमली ना तर आपल्याला उत्तर येईल, नाही तर धतुरा आपल्याला उत्तर येणार नाही. ते करणं गरजेचं आहे. वजाबाकी व्यवस्थित जमणं काय गरजेचं आहे. ओके, एखादा काय करील, 600 बरोबर 100%, तर 552 बरोबर 1%. मग 552 गुणाकारात 100 भागाकारात 600 घेणार, 0 0 गेले 6. मग 6 न भाग देत बसणार. 6 किती, 6 न भाग दे, 6 9 54. आणि पुढे काय 1 उरला, 6 2 किती 12. आणि किती उत्तर आलं, 52. सॉरी 92. मग काय करणार, 100 मधून वजा करणार. कसं बघा, काही मुलाची पद्धत काय, ती नाही उत्तर येतं. दुसरी पद्धत जी आहे ती नाही उत्तर येतं. काय, 600 रुपये ही वस्तूची मूळ किंमत आहे, त्याबरोबर 100 घेतले. 552 विक्री किंमत आहे, त्याबरोबर x घेतला, तिरका गुणाकार केला. 552 गुणाकारात 100 भागाकारात 600. भागाकारात काय केलं पुराव, 600. शून्याला शून्य काय झाले लेकराव, कट झाली. 6 1 6. 6 9 54. 1 उरला, 6 2 12. 92% विक्री किंमत आली. विक्री किंमत 92% आली. काय आली, विक्री किंमत आली. ही दुसरी पद्धत आहे पुराव. विक्री किंमत 92% आली. ओके, मूळ किंमत किती घेतो आपण, 100%. 100% मूळ किंमत वजा विक्री किंमत 92% बरोबर उत्तर आलं 8%. ओके, ही पद्धत तुम्ही वापरू शकतात. काही मुलं याही पद्धतीने सोडवतात. ही पद्धत वापरा, नाही तर ही पद्धत वापरा. पण ही जी पहिली पद्धत आहे ना, ही प्रॉपर पद्धत आहे. या पद्धतीनुसार काय होतं माहिती का, मोठे आपल्याला म्हणतो ना कॅल्क्युलेशन किंवा मोठे गणित आपल्याला तिथे सोडावं लागत नाही. आपण शॉर्टकट मध्ये छोटे छोटे गणितांकडनं काय होतो, थोडी वेळ खाऊये, पण आपण काय करतो, एकदम प्रॉपर पद्धतीने त्याचं उत्तर काढतो. आणि ही जी दुसरी पद्धत आहे, तर आपल्याला चुकण्याची सुद्धा काय असते, शक्यता तिथे असते. त्यामुळे तुम्हाला जी पद्धत वापरायची ती तुम्ही काय करू शकतात, वापरू शकतात. त्यानंतर टाइप क्रमांक 9, वस्तूची किंमत व अनुक्रमे सूट काढा. वस्तूची किंमत व अनुक्रमे काय करा, सूट काढा. काय क्वेश्चन बघूयात. एका वस्तूची किंमत 500 रुपये असून त्यावर अनुक्रमे 10% व 20% सूट मिळाली तर ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळाली. एकदम सोपा क्वेश्चन आहे. अजिबात लेकरांनो अशा क्वेश्चनला घाबरून जायचं काम नाही. एकदम सोप्या सरळ आणि साध्या पद्धतीने आपण या प्रश्नाला इथे सोडवू शकतो. एका वस्तूची किंमत 500 रुपये आहे. वस्तूची किंमत किती बरोबर, 500 रुपये आहे. मग बघा, वस्तूची मूळ किंमत 500 गुणाकारामध्ये क्रमगत सूट दिली. पहिल्यांदी 10% सूट दिली, नंतर 20% सूट दिली. म्हणजे 100 मधून पहिल्यांदी काय वजा करायचे, 10 वजा करायचे. किती शिल्लक राहिले, 90. नंतर 100 मधून दुसऱ्यांदा काय करायचे, 20 वजा करायचे. किती शिल्लक राहिले, 80. म्हणजे पहिल्यांदी वस्तूची किंमत झाली 90 भागाकारात 100 गुणाकारात, नंतर 80 भागाकारात काय झाले,
100 या पद्धतीने आपल्याला समीकरण मांडून घ्यावं लागेल। जेव्हा आपण या लेक्चरमध्ये पहिला टाइप पहिला क्रमगत सूट तेव्हा मी तुम्हाला तिथे 100% सुरुवातीला घ्यायला लावली होती, कारण आपल्याला तिथं वस्तूची किंमत दिलेली नव्हती। जर वस्तूची किंमत दिली असेल, तुम्हाला एक होमवर्क साठी मी गणित दिलेलं आहे तिथं, जर वस्तूची किंमत दिली असेल तर ती किंमत आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल। जसं इथं वस्तूची किंमत 500 रुपये दिली, मग आपण काय केलं, 500 गुणाकारामध्ये पहिली सूट 10%, 100 मधून 10 गेले पुराव आणि मग काय शिल्लक राहिलं, 90 शिल्लक राहिले। मग 90 छेदाला 100 गुणाकारात दुसरी सूट 20%, 100 मधून 20 गेले, 80 शिल्लक राहिले। 80 भागाकारात काय घेतले, 100 भागाकारात 100 का घ्यायचे, कारण रताळे हे 90 आणि 80 टक्केवारीमध्ये, जर टक्केवारीचं चिन्ह आलं तर भागाकाराला 100 चिपकावं लागत, हे तुला माहिती आणि मलाही माहिती। ओके, आता आपण काय करूयात, 0 0 कट करूयात। शून्याला शून्य काय झाले रे माझे लेकराव, कट झाले रे, शून्याला शून्य कट झाली। 5 गुणाकारामध्ये 9 गुणाकारामध्ये 8 एवढंच आपल्याकडे शिल्लक राहिलं। 5 गुणाकारात 9 गुणाकारात 9 8 किती झाले रे, 72 गुणाकारात 5, 9 8 किती 72 गुणाकारात काय करशील रे, 5 करशील। पाढे पाठ असणं गरजेचं आहे। 5 दून 10, 5 7 35 आणि 1 झाले 36, उत्तर आलं 360 रुपये। उत्तर किती आलं या प्रश्नाचं, 360 रुपये काय केली, किती रुपये मिळाले, तर ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळाली, फक्त 360 रुपयाला मिळाली। 500 रुपयाच्या वस्तूवर क्रमगत दोनदा 10 रुपये आणि 20 रुपये सूट दिल्यामुळे ती वस्तू त्या ग्राहकाला फक्त आणि फक्त लेकराव 360 रुपयाला मिळाले आहे। त्यामुळे लेकराव हे गणित आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप विद्यार्थी मित्रांना हे गणित जमते नाही, त्यामुळे हे आपल्याला जमणं काय गरजेचं आहे आणि एकदम सोपे येणार आहे पुराव, अजिबात लेकरांना अवघड। ओके, सर्वांना समजलं असेल, एकदा लाईक करा, शेअर करा आणि ज्या विद्यार्थी मित्रांना आपल्या बॅचेस परचेस करायचे आहेत, स्पेशल गणित बुद्धिमत्ता भूमितीची रेकॉर्डेड बॅच आहे, बॅचचा कालावधी 1 वर्ष आहे। महाराष्ट्रात सर्वात उत्तम दर्जाची आणि सर्वात कमी फी मध्ये एक सुंदर अशी बॅच आपण सुरू केलेली आहे। फक्त 399 रुपये तिची फी आहे, फी वाढणार आहेत आता तिच्यावरती 399 वरती सुद्धा होळी निमित्त आपण 20% डिस्काउंट अजून एक दिवस उद्याच्या दिवस वाढवलेला आहे। त्यामुळे ज्या लेकरांना बॅच घ्यायची त्यांनी स्पीड मध्ये ते बॅच घेऊन टाका। काही अडचण असेल तर माझा नंबर इथे 93 70 70 66 79 केव्हाही मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। चला बघूयात क्वेश्चन पुढील काय आहे। पुढील क्वेश्चन एकदम सुंदर आहे, हा क्वेश्चन तुम्ही सोडवणार। क्वेश्चन मी आधी वाचतो, तुम्हाला समजून सांगतो, मग तुम्ही व्हिडिओ स्टॉप करायची पुराव आणि क्वेश्चन सोडवायचा। क्वेश्चन सोडवल्यानंतर पुन्हा व्हिडिओ प्ले करायची, चुकलं तरी चालेल पण प्रयत्न करणं काय आपण गरजेचं आहे। एका वस्तूची किंमत 4000 रुपये असून त्यावर अनुक्रमे 20% व 30% सूट मिळाली तर ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळाली। एका वस्तूची किंमत 4000 रुपये आहे, 4000 रुपयाची वस्तू मी विकायला काढली पण ती कुणी घ्यायना, म्हणून मी तिच्यावर पहिल्यांदा 20% सूट दिली। त्यानंतर तरीही ती वस्तू कुणी घ्यायना, मग मी आणखी 30% सूट वाढवली, तर अशी 20 आणि 30 अशी मी दोनदा सूट दिली, तर त्या वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळाली, असा क्वेश्चन तुला विचारलाय। ऑप्शन तुझ्या समोर आहे, व्हिडिओ स्टॉप करायची, गणित सोडवायचं, अजिबात घाबरायचं काम नाही। ओके, झालं असेल ते लक्ष, कशा पद्धतीने आपण सोडवायचं बघूयात। तर पराव सर्वात पहिल्यांदा मी काय करणार, वस्तूची मूळ किंमत मांडून घेणार। वस्तूची मूळ किंमत 4000 रुपये गुणाकारामध्ये पहिली सूट काय, 100 मधून 20% पहिली सूट गेली, किती शिल्लक राहिले, 80%। मग 80 भागाकारात काय घेणार रे, 100 घेणार। गुणाकारामध्ये दुसरी सूट काय, 30%, 100 मधून 30 गेले, काय शिल्लक राहिले रे, 70। 70 भागाकारात काय घेणार रे, परत पुराव 100 घेतले। 70 भागाकारात काय घेतले, 100। आता आपण काय करूयात, 0 0 पुराव कट करून टाकूयात। 0 0 काय केले लेकराव, कट केले। 40 गुणाकारामध्ये 8 आणि गुणाकारामध्ये 7 आपली काय राहिले रे, समीकरण पुढलं राहिलं। ओके, 40 गुणाकारात 8 गुणाकारात 7, 7 या ठिकी झाले रे 56। म्हणजे पुढचं आपलं समीकरण कसं तयार झालं रे पुराव, 40 गुणाकारामध्ये 56, 40 गुणाकारामध्ये 56, गुणाकार सोपा झाला, 0 मांडून दिला, 4 6 12 7 18 26 चोक 24, आजच्याला 2 गेले, 4 25 2 किती झाले रे पुराव, 22, 2240 आपल्याला याचं योग्य उत्तर भेटलंय, ऑप्शन क्रमांक 4। काय उत्तर भेटलं रे पुराव, ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला याचं योग्य उत्तर भेटलंय। हाय का नाही रे माझ्या वाघाव आणि वाघिणीओ, ऑप्शन क्रमांक 4। कस सोडवलं एकदा पुन्हा नजरे खालून घालून घ्या, एकदम सोप्या पद्धतीने आपण ते सोडवलेलं आहे। फक्त एवढंच आपल्याला या गणितामध्ये करायचं आहे।
कोणतं सूत्र वापरलं का रे पराव? अजिबात नाही. किती सूत्र लक्षात ठेवायचे रे, बरोबर आहे का नाही? त्यामुळे सूत्र कमीत कमी वापरणं आपण काय गरजेचं आहे. ओके, हीच आपली एक शॉर्टकट पद्धत मानावी. एक्स बिक्स मानून मग ती वस्तूची विक्री किंमत एक्स काढली, हे काढलं ते काढले, काय धतुरा करायची गरज नाही. एकदम सरळ साध्या आणि सोप्या एखाद्या कमी आपण म्हणतो ना आड्यातल्या आड्यानी मुलाला काय होतं समजल अशा पद्धतीने आपण काय करतो हे गणित इथे सोडवतोय. चला पुढलं गणित पाहूयात. पुढे काय दिलाय? नमुना क्रमांक 9. आधी वाढ झाली नंतर क्रमागत सूट दिली, तर सूट आहे आधी वाढ झाली आणि मग सूट दिली. पाहूयात गणित नेमकं कसे आहेत. ओके, पास्तरचा कार्यक्रम कसा आहे तुला कळलं. आपण टाईप अनुसार शिकत असतो बाबा, टाईप अनुसार. चला काय म्हटलं, एका वस्तूची किंमत 30% वाढवली. एक वस्तू माझ्याकडे होती, वस्तूला मोठ्या प्रमाणात मागणी होती म्हणून मी वस्तूची किंमत 30% वाढवली. 30% वस्तूची किंमत वाढवली आणि मागणीच कमी झाली. मग मी पुढे जाऊन काय केलं, क्रमागत 10% अशी दोन वेळा सूट दिली. म्हणजे पाय, सुरुवातीला माझ्याकडे वस्तू होती, त्या वस्तूची किंमत मी 30% काय केली, वाढवली. वस्तूची किंमत 30% वाढवल्यामुळे मला मार्केट काय झालं, कमी झालं, मागणी कमी झाली. त्यामुळे मी पहिल्यांदा 10% वस्तूची किंमत कमी केली आणि परत मी 10% वस्तूची किंमत काय केली, कमी केली. अशी वस्तूची किंमत क्रमागत दोनदा कमी केली 10% आणि एकदा 30% वाढवली. पाय बघा, तर वस्तूची मूळ किंमतीत किती टक्के वाढली, तर वस्तूची मूळ किंमत किती टक्क्यानं वाढली. क्वेश्चन नीट समजला? परत एकदा वाचून देतो आता प्रॉपर. काय म्हणलंय बघा, एका वस्तूची किंमत 30% वाढविली व क्रमागत 10% अशी 2 वेळा सूट दिली, तर वस्तूची मूळ किंमत किती टक्क्याने वाढली. सॉरी, तर वस्तूची मूळ किंमत किती टक्क्याने वाढली. एकदम सोपा क्वेश्चन, अजिबात घाबरायचं काम नाही. सर्वात पहिल्यांदा आपण काय करूयात, 100% वस्तूची किंमत घेऊयात. ओके, 100% वस्तूची किंमत घेतली. मूळ किंमत काय घेतली, 100%. गुणाकारामध्ये काय म्हणताय, एका वस्तूची किंमत 30% वाढवली. मग 100 अधिक 30 केले की झाले रे, 100 अधिक 30 बरोबर 130. वस्तूची किंमत किती झाली आता, 130 झाली. भागाकारात काय आले, 100. गुणाकारात क्रमागत दोनदा सूट दिली 10%, म्हणजे 100 मधून 10 गेले, भागाकारात किती आले, 100 मधून 10 गेले 90, भागाकारात किती, 100. गुणाकारात परत 100 मधून 10 गेले 90, भागाकारात किती आले, 100. अशा पद्धतीने. ओके, या पद्धतीने आपल्याला हे समीकरण मांडावं लागेल. समीकरण सर्वायला समजलं कसं मी मांडलं, कशा पद्धतीने मांडणी केली सर्वायला समजली. यस या नो. काय, 100 गुणाकारात 130, भागाकारात 100, गुणाकारात 90, भागाकारात 100, गुणाकारात 90, भागाकारात काय आले, 100. आता शून्याला शून्य काय केले रे पुराव, कट करून टाकले. शून्याला शून्य कट करून टाकले रे माझ्या वाघाव आणि वाघिणी. ओके, आता आपल्याकडे काय बाकी राहिली रे, आपल्याकडे बाकी राहिली 13 गुणाकारामध्ये 9, गुणाकारामध्ये 9, भागाकारामध्ये 10. 13 गुणाकारामध्ये 9, गुणाकारामध्ये 9, भागाकारामध्ये किती, 10. ओके, एवढी बाकी आपल्याकडे राहिलेली आहे. आता आपण काय करूयात, 13, 9 आणि 9चा गुणाकार करून घ्यावा लागेल, कारण 10 नी वरच्या कोणत्याही संख्येला भाग जात नाहीये. ओके, चला मग करूयात गुणाकार. 13 9 किती झाले, 81. 81 गुणाकारात किती आले पराव, 13. 3 1 3, 3 8 24, 0 1 1 1 8 1 8, 3 5 आणि 10. 1000 किती झाले, 53. 1053 भागाकारात किती आहे, 10. 1053 भागाकारात किती आले पराव, 10 आले. 1053 भागाकारात 10 आले. आता आपल्याला काय करायचं, छदाला किती शून्य आहेत रे, छदाला 1 शून्य आहे. आता पाय बघा, इथं उत्तर काढायची एक लय भारी पद्धत आहे आपल्याकडे. छदाला 1 शून्य आहे, मग अंशाला काय करायचं, एक घर सोडून पॉईंट द्यायचा. अंशाला एक घर सोडून पॉईंट द्यायचं. छदाला 1 शून्य, अंशाची किंमत काय आहे, 1053. अंशाला काय केलं, एक घर सोडून पॉईंट दिला. ओके, म्हणजे 105 पॉईंट किती आलं, 3. 105.3 आलं. वस्तूची मूळ किंमत किती होती, 100%. मग 105.3 मधून 100 वजा करायचे, किती आलं, 5.3. 105.3 मधून 100 वजा केले, 5.3 आपल्या काय आलं, उत्तर आलेलं आहे. किती उत्तर आले, ऑप्शन क्रमांक 3. समज में आया, यस या नो एकदा कमेंट बॉक्स मध्ये झपाझपा सांगशाल. क्या बात रे माझ्या वाघाव आणि वाघिणी. काय केलं रे, काहीच केलेलं नाही, फक्त वस्तूची मूळ किंमत 100 मांडली. गुणाकारात प्रथम 30% वाढली, मग 100 अधिक 30 130 झाले, भागाकारात 100, गुणाकारात
नंतर 10% सूट झाली, मग 90-100 पहिल्यासारखंच केलं. ओके, 0-0 कट केले, पुढला आपली मांडणी झाली. 13 गुणाकारात 9, गुणाकारात 9, भागाकारात 10. अंशांचा गुणाकार करून घेतला, तो 1053 आला, भागाकारात 10 होते. एक घर सोडून वरती पॉईंट देऊन टाकला, 105.3 आले, वजा 100 केले, 5.3 शिल्लक राहिली. ओके, चला पुढील क्वेश्चन. एका वस्तूची किंमत 20% वाढवली व क्रमागत 20% अशी दोनदा सूट दिली तर वस्तूची मूळ किंमतीत किती टक्क्याने वाढली किंवा कमी झाली? पाय बघा, एका वस्तूची किंमत 20% वाढवली, 20% वाढवली व क्रमागत दोनदा तिच्यात 20% सूट दिली तर त्या वस्तूची मूळ किंमत किती टक्क्याने वाढली किंवा कमी झाली, असा क्वेश्चन तुला विचारलेला आहे. बघूयात कोण याचं योग्य उत्तर काढतं. एकदम सोपा क्वेश्चन, अजिबात लेकरांनो क्वेश्चन अवघड नाही, द्या लक्ष. ओके, पर एक काम करा, व्हिडिओ स्टॉप करा, गणित सोडवायचा प्रयत्न करा, सोडून झाल्यानंतर पुन्हा काय करा, व्हिडिओ प्ले करा. बघूयात कुणाचं बरोबर येतं. ओके, ज्याचं बरोबर येईल त्यानं कमेंट बॉक्स मध्ये असा हात काय करायचा, वर करायचा. ओके, बघूयात, द्या लक्ष. आता एका वस्तूची किंमत 20% वाढली म्हणजे वस्तूची मूळ किंमत 100 आहे, गुणाकारात 100 अधिक 20 120 वाढली आहे, भागाकारात 100, गुणाकारात क्रमागत दोनदा 20% सूट झाली, 100 वजा 20 किती झाले 80, भागाकारात 100, गुणाकारात परत 80, भागाकारात किती आले 100. या पद्धतीने सर्वांची मांडणी आली असेल. पहिली मांडणी आली. आता आपण 0-0 या 100ला या 100 गेले, 0-0 कट करू शकतो ना, 0-0 कट झाले, हा 0 गेला, हा 0 गेला, दोन्ही भाग जातोय. ओके, आपण मांडणी करून घेऊ. 12 गुणाकारात 8, गुणाकारात 8, भागाकारात काय 10. आता 10ला आणि 8ला दोन्ही भाग जातोय, भाग देऊन घेऊ. 2-5 10, 2-4 8. पुढची मांडणी आली 12 गुणाकारात 8, गुणाकारात 4, भागाकारात 5. ओके, आता आपल्याला अंशाचा गुणाकार करून घ्यावा लागेल. 12 96, गुणाकारात किती 4, 12 96, गुणाकारात 4, 6 चौक 24, 8ला 2 गेले किंवा 4 सक 24, 8ला 2 गेले, 4 9 36 आणि 2 किती झाले 38, 384. 384 भागाकारात किती आले बरोबर 5 आले. 384 भागाकारात 5 आले. बघूयात, भाग देऊयात. 5 1 5, 5 7 35, 5 7 35, 38 मधून 35 गेले, किती शिल्लक राहिले 3 शिल्लक राहिले. 5 सकी किती रे 5 सकी 30, पॉइंट किती शिल्लक राहिले 4, किती शिल्लक राहिले 5 सकी 30, पॉइंट किती शिल्लक राहिले 4 शिल्लक राहिले, 4 शिल्लक राहिले. आता 4 वर 0 टाकावला, कारण पॉइंट दिला 0 टाकला, 5 8 किती झालं 40, 76.8, 76.8 ही आपली काय झाली वस्तूची सध्या किंमत झाली. वस्तूची सध्या किंमत झाली, किंमत झाली 76.8. 100 मधून ती वजा करायची, 100 वजा 76.8, 76.8. ओके, 0.0. ओके, इथं 9 राहिले, इथं 9 राहिले, इथं 10 झाले, 2.3 आणि 2, 23.2. 23.2 न वस्तूची किंमत काय झाली रे 23.2 न काय झाली घट झाली. घट झाली म्हणजे काय झाली रे कमी झाली. घट झाली कमी झाली ते कसं कळालं, कारण ही 100च्या आत आली. ही अमाउंट जर 100च्या आत आली असेल तर घट झाली, आणि ही अमाउंट जर 100च्या पुढे गेली असेल इथल्यासारखी, इथं किती होती 105, 100च्या पुढे जर गेली म्हणजे इथं काय झाली टक्क्यानं वाढली, वाढ झाली, वाढ झाली. आणि 100च्या आत आल्यामुळे काय झाली पराव घट झाली. कितीने घट झाली 23.2% कमी झाली. 23.2% काय झाली कमी झाली. एखादा उतळा नवरा गुडघ्याला वाशिंग म्हणजे काय वाढ झाली म्हणशील, पण वाढ झाली का अजिबात नाही, काय झाली घट झालेली आहे. सर्वांना गणित समजलं असेल, पुन्हा एकदा काय करून घ्या समजून घ्या कशा पद्धतीने आपण ते काय केलेलं आहे सोडवलेलं आहे. व्हिडिओ स्टॉप करायचा, पुराव गणित समजून घ्यायचं, पुन्हा व्हिडिओ काय करायचं लेकरांनो प्ले करायचा. ओके, जायचं पुढं, जाऊयात पुढं. पुढे टाईप क्रमांक आपला 10वा आहे, कमिशन काढा. टाईप क्रमांक किती आहे पुराव 10वा आहे, कमिशन काढा. बघूयात कोणाला कमिशन काढता येतं. ओके, कोणाला कमिशन काढता येतं बघूयात. एकदम सोपं. पहिलं गणित आपल्याला काय दिलंय, एका दुकानदाराने 8% कमिशन घेऊन एक वस्तू 3500 रुपयाला विकली तर त्याला किती कमिशन मिळाले, तर त्याला किती कमिशन मिळाले. एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही. कशा पद्धतीने याला सोडवायचं लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा तो काय म्हटलाय विकली, विक्री किंमत किती आहे 3500. आपल्याला काय काय दिलंय बघा, विक्री किंमत दिलेली आहे, विक्री किंमत, आणि त्यानंतर कमिशन काय दिले टक्केवारी दिलेलं आहे. आणि कमिशन आपल्याला कसं काढायचंय
कसे काढायचे पुराव कमिशन आपल्याला रुपयामध्ये काढायचं आहे कमिशन टक्केवारीत दिलंय कमिशन टक्केवारीत दिलंय ते आपल्याला रुपयामध्ये काढायचंय आपण पहिल्यांदा बघा कालच्या लेक्चर मध्ये पहिल्या टाइपला आपण शिकलो होतो कमिशन काढायचं आणि त्यानंतर ते वजा करायचं ओके तर ते कमिशन काढायचं तिथे स्टॉप करायचं आता फक्त ओके आता बघ 3500 रुपये ही विक्री किंमत ही आपल्याला किती मानावं लागेल 100% मानावी लागेल 3500 आपण 100% मानली मग 3500 बरोबर 100% तर x बरोबर कमिशन 8% x बरोबर कमिशन काय आलं 8% तिरका गुणाकार 3500 गुणाकारात 8 भागाकारात किती आले बरोबर 100 3500 गुणाकारात 8 भागाकारात 100 शून्याला शून्य कट झाले 35 गुणाकारात 8 8 45 8ला 4 गेले 8 त्रिक 24 आणि 4 किती झाले 28 280 रुपये आपल्याला काय भेटलं कमिशन भेटलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर भेटलं 280 रुपये फक्त तिरका गुणाकार करायचा बाकी तुरा काही करायची गरज नाहीये तिरका गुणाकार करून आपल्याला याचं उत्तर काढता येतं सर्वांना जमलं असेल 100% मला खात्री आहे ओके तिरका गुणाकार केला बाकी काही केलेलं नाहीये पुढील क्वेश्चन बघूयात एका दुकानदाराने 5% कमिशन घेऊन एक वस्तू 40,000 रुपयाला विकली तर त्याला किती कमिशन मिळाली चला व्हिडिओ स्टॉप करा पुराव आणि हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करा बघूयात कोण याला योग्य पद्धतीने सोडवतो एकदम सोपं आहे अजिबात लेकरांनो गणित अवघड नाहीये चला बरं एकदा प्रयत्न करा गणित सोडवण्याचा काय करा एकदा प्रयत्न करा बघूयात मग द्या लक्ष सर्वात पहिल्यांदा ते काय म्हणते 40,000 रुपयाला वस्तू विकली वस्तूची विक्री किंमत 40,000 गुणाकारामध्ये 5% भागाकारात विक्री किंमत किती टक्के मानली 100% शून्याला शून्य कट झाले संपला विषय 400 गुणाकारात 5 किती आले 2 शून्य मांडून दिले 4 5 20 2000 रुपये उत्तर आलं वस्तूवर कमिशन किती भेटलं 2000 रुपये ऑप्शन क्रमांक 3 एवढं सोपं होतं एवढंच करायचं पेपरला आणि किती मार्क घ्यायचे 1 मार्क पोलीस भरतीला घ्यायचा आहे तलाठीला आलं तर 2 मार्क घ्यायचे एवढंच करायचं फक्त 40,000 गुणाकारात 5 भागाकारात 100 ओके चला बघूयात पुढील गणित आता सर्वांचं बरोबर आलं पाहिजे एका दुकानदाराने 2.5% कमिशन घेऊन एक वस्तू 50,000 रुपयाला विकली तर त्याला किती कमिशन मिळाले चला बघूयात कोण याला योग्य पद्धतीने सोडवतं लागा बरं कामाला व्हिडिओ स्टॉप करा गणित सोडवा पुन्हा व्हिडिओ प्ले करा सर्वांचं गणित बरोबर आलं पाहिजे ज्याचं गणित बरोबर आलं त्यानं कमेंट बॉक्स मध्ये हात काय करायचा पोट्यावर वर करायचा चला द्या लक्ष एका दुकानदाराने एक वस्तू 2.5% कमिशन घेऊन विकली तर ती वस्तू किती रुपयाला विकली 50,000 रुपये तिची विक्री किंमत आहे गुणाकारात 2.5 भागाकारात काय आले 100 ओके अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी मांडणी केली असेल पण मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे काय पुराव आपल्याला जर अंशाला पॉइंट असेल तर त्याच्या पाठीमागे जेवढे घरे तेवढे शून्य कुठे द्यायचे छदाला द्यायचे ओके छदाला 1000 झाले 3 शून्य कट झाले 50 गुणाकारात 25 आले 1 शून्य मांडून दिला 25 5 किती झाले रे 25 1 25 25 2 50 25 3 75 25 100 25 5 125 1250 रुपये 1250 रुपये ऑप्शन क्रमांक 1 1250 रुपये कमिशन मिळालं सर्वांचं उत्तर बरोबर आलं असेल 100% मला खात्री आहे पुढला नमुना क्रमांक 11वा नमुना विक्री किंमत काढा एका कमिशन दलाने एक वस्तूवर 5% कमिशन घेऊन 5,000 रुपये कमविले तर त्याने किती रुपयाला माल विकला बाय समजा मी एक कमिशन घेतो किंवा मी एक दलाल आहे मी काय केलं एक वस्तू विकली आणि त्या वस्तूवरती मी 5% कमिशन घेतलं 5% कमिशन घेऊन ती वस्तू मी विकली आणि मला 5% कमिशन हे 5,000 रुपये भेटले 5% कमिशन 5,000 रुपये भेटले तर मी ती वस्तू किती रुपयाला विकून दिली असं आपल्याला विचारलेलं आहे एकदम सोपं आहे घाबरायचं काम नाही सर्वात पहिल्यांदा मी काय करणार मला वस्तूची विक्री किंमत काढायची आहे वस्तूची विक्री किंमत काढायची आणि ती मी टक्केवारीमध्ये आता 100 मानणार आहे टक्केवारीमध्ये मला किती मानावी लागणार आहे टक्केवारीमध्ये मी 100 मानणार आहे टक्केवारी 100 मानणार आहे मला कमिशन भेटलेलं आहे कमिशन मला 5% भेटलेलं आहे 5% कमिशन भेटलेलं आहे आणि मला रुपयामध्ये कमिशन 5,000 रुपये आहे रुपयामध्ये कमिशन काय 5,000 रुपये आहे आणि मला काय करायचंय वस्तूची विक्री किंमत काढायची आहे काय करायचे विक्री किंमत काढायची आहे
ओके, आता मला वस्तूची विक्री किंमत काढायची आहे. मग मला वस्तूची विक्री किंमत किती टक्के भेटली? 100%. कमिशन किती टक्के भेटलाय? 5%. 5%साठी किती आहे? 5,000 रुपये. मग मी अशा पद्धतीने मांडणी करू शकतो का रे पोराव? 5% बरोबर 5,000 रुपये. 5% बरोबर 5,000 रुपये. तर वस्तूची विक्री किंमत 100% बरोबर 100 रुपये. अशा पद्धतीने मांडणी करू शकतो. आणि तिरका गुणाकार करू शकतो का रे पोराव? तिरका गुणाकार 100 गुणाकारामध्ये 5,000, 100 गुणाकारामध्ये 5,000 भागाकारामध्ये 5. 5 एके 5, 5 एके 5 वरती 3 शून्य. 100 गुणाकारामध्ये 1,000. 100 गुणाकारात काय आले रे पुराव? 1,000. किती शून्य आले रे? 5 शून्य आले. 5 शून्य आले म्हणजे किती रुपये आले रे? 1,00,000 रुपये आले. किती रुपये आले रे? 1,00,000 रुपये आले. तर ती वस्तू मी किती रुपयाला विकली रे पुराव? 1,00,000 रुपयाला विकली. एकदम सोपा क्वेश्चन आहे का नाही? एकदम सोप्या पद्धतीने आपण याचं स्पष्टीकरण करू शकतो की नाही? ओके, कसं सोडवलं सर्वांनी एकदा लक्षात घ्या. वस्तूची 5% बरोबर 5,000 रुपये, तर 100% बरोबर 100 रुपये. 100% म्हणजे वस्तूची विक्री किंमत केली. ओके, सर्वांना समज असेल. तिरका गुणाकार केला. चला आता हे गणित तुम्ही सर्वांनी सोडवायचं. एक कमिशन एजंटने 2% कमिशन घेऊन 500 रुपये कमविले, तर त्याने एकूण किती रुपयाला माल विकला? एका कमिशन एजंटने 2% कमिशन घेऊन 500 रुपये कमविले, तर त्याने एकूण किती रुपयाला माल विकला? एकदम सोपा क्वेश्चन आहे. व्हिडिओ स्टॉप करायचा, सर्वांनी क्वेश्चन सोडवायचा आणि पुन्हा परवा व्हिडिओ काय करायचे तिथे प्ले करायचा. चला द्या लक्ष, कशा पद्धतीने सोडवायचं मी तुम्हाला सांगतोय. ओके, आता 2% कमिशन घेऊन मी 500 रुपये कमिशन मिळवले, तर मला वस्तू किती रुपयाला विकली ते काढायचं आहे. वस्तू किती रुपयाला विकली आपण किती टक्के मानतो? वस्तू किती रुपयाला विकली आपण 100% मानतो. तर 100% बरोबर x किंमत तिरका गुणाकार. 100 गुणाकारात 500 भागाकारामध्ये किती आले रे? 2 आले. 500 भागाकारात किती आले? 2 आले. बे एक बे, बे 5 वरचा 0. काय आले रे पोराव? 50 गुणाकारामध्ये 500. 3 शून्य मांडून दिले. 5 5 किती झाले रे? 25 झाले. 25,000 रुपये आपल्याला उत्तर भेटलं. उत्तर काय भेटलं? 25,000 रुपये उत्तर भेटलं. ऑप्शन क्रमांक 1. समज में आया? यस या नो. फक्त तिरका गुणाकार करायचा, बाकी धतुरा काही करायचं नाही, कोणतंही सूत्र वापरायचं नाही. एकदम सरळ, साधी आणि सोपी पद्धत आहे. ओके, पुढील क्वेश्चन. एका कमिशन एजंटने 4% कमिशन घेऊन 2,000 रुपये कमवले, तर त्याला एकूण किती रुपयाचा माल विकला? त्याने एकूण किती रुपयाचा माल विकला? ऑप्शन आपल्या समोर आहेत. व्हिडिओ सर्वांनी स्टॉप करा, सर्वांनी हे गणित सोडवा. सर्वांचं हे गणित बरोबर आलं पाहिजे. मला 100% खात्री आहे हे गणित सर्वांचं तिथे बरोबर येणार आहे. चला द्या बरं लक्ष, अजिबात घाबरायचं काम नाही पोट्ट्याव. एकदम सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने लेकरांनो आपण हे गणित इथे सोडवू शकतो. कशा पद्धतीने सोडवायचं लक्षात घ्या. 4% बरोबर 2,000 रुपये, तर 100% बरोबर 100 रुपये तिरका गुणाकार. एवढंच करायचं. 100 गुणाकारात 2,000 भागाकारात 4. ओके, 4 एके 4, 4 पंचे 20 वरचे 2 शून्य. 100 गुणाकारात 500. 100 गुणाकारात 500. 4 शून्य मांडून दिले. 5 एके 5, उत्तर आलं 50,000 रुपये. उत्तर काय आलं? 50,000 रुपये. एवढंच करायचं होतं. समज में आया? यस या नो. हा टाइप सर्वांना इथे समजला असेल. आता बघा हा टाइप काय सांगतोय बघा पोराव. या टाइप मध्ये आपल्याला सांगितले दलाली काढा. आता एक पॉइंट इथं असा आहे की ही दलाली काढताना आपल्याला एक जो दलाल असतो तो काय करतो? एक वस्तू समजा एका ए नावाच्या व्यक्तीकडनं किंवा सीता नावाच्या व्यक्तीकडनं एक वस्तू घेतली आणि ती वस्तू गीता नावाच्या व्यक्तीला दिली. मग यो सीता नावाच्या व्यक्तीकडून सुद्धा दलाली घेणार, गीता नावाच्या व्यक्तीकडून सुद्धा दलाली घेणार. म्हणजे हा दलाल या गणितांमध्ये दोघी व्यक्तींकडनं काय घेत असतो? दलाली घेत असतो. दोघी व्यक्तींकडनं हा दलाली घेत असतो. बघूयात पहिला क्वेश्चन काय. एका दलालाने 2% दलाली घेऊन एक प्लॉट 50,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून दिला. पाय बघा, आता दोन्हीकडून दलाली घेतली. आपल्याला कुठं कळालं? हे आपल्याला या शब्दाने कळालं. सीताकडून गीताला विकून दिला, तर या व्यवहारात दलालाला किती रुपये मिळाले? दलालाला किती रुपये मिळाले? आता त्यानं सीताकडनं 2% दलाली घेतली आणि गीताकडनं सुद्धा 2% दलाली घेतली. म्हणजे या दलालाने एकूण दलाली किती घेतली? सीताकडून 2%, सीताकडनं 2% घेतली आणि गीताकडनं सुद्धा 2% घेतलेली आहे. म्हणजे या दलालाने एकूण 4% दलाली इथे घेतलेली आहे. किती?
4%. आणि तो प्लॉट त्यानं आता किती रुपयाला विकला? आता तो 50,000 रुपयाला विकला. मागे काय फक्त एकाच व्यक्तीकडनं, आता इथं दोन्ही व्यक्तीकडनं दलाली घेतलेली आहे. दोन्ही व्यक्तीकडनं दलाली घेऊन हा प्लॉट 50,000 रुपयाला त्यानं विकलेला आहे. मग आपण आता काय करणार? प्लॉटची विक्री किंमत 100% बरोबर 50,000 रुपये. 100% बरोबर 50,000 रुपये. तर दलाली किती आहे? 4% बरोबर 100 रुपये. दलाली 4% बरोबर 100 रुपये. 4 गुणाकारामध्ये 50,000, 4 गुणाकारात 50,000, भागाकारात किती घेतले पुराव? 100. शून्याला शून्य काय झाले लेकराव? कट झाले. 500 गुणाकारात किती आले? 4. 500 गुणाकारात 4 किती झाले रे? 2000. तर दलालाने किती रुपये घेतले? 2000 रुपये दलाली तिथे घेतली. तर दलालाने 2000 रुपये दलाली तिथे घेतली. ही कधी घेतली? ही दोन्ही व्यक्तीकडनं आलेली दलाली आहेत. सीताकडनं 1000, गीताकडनं 1000. जर एकाच व्यक्तीकडनं त्यानं किती दलाली घेतली असा क्वेश्चन असता तर एकाच व्यक्तीकडनं त्यानं 1000 रुपये दलाली घेतली असती आणि दुसऱ्या व्यक्तीकडनं सुद्धा 1000. अशा दोघी मिळून किती झाल्या? 2000 रुपये. क्वेश्चन दुसरा, एका दलालाने 3% दलाली घेऊन एक प्लॉट 70,000 रुपयाला विकला. सीताकडून गीताला विकून दिला. किती? 70,000 रुपयाला. तर त्या व्यवहारात दलाली किती रुपये मिळाली? व्हिडिओ स्टॉप करायचा आणि हे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा. बघा 3% दलाली त्यानं सीताकडनं घेतली, 3% दलाली त्यानं गीताकडनं घेतली, म्हणजे त्याला एकूण 6% दलाली तिथे भेटलेली आहे. मग 70,000 रुपयावरती 6% रक्कम काढायची. 70,000चे 6% किती असा क्वेश्चन आपल्याला बनतो. मग त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता शेकडेवारीचा वापर करून. ओके, कशा पद्धतीने सोडवलं? सीताकडनं 3% दलाली, सीताकडनं 3% आणि गीताकडनं सुद्धा 3%. गीताकडनं 3%, दोन्ही मिळून किती झाल्या? 6% दलाली झाली. 6% दलाली झाली. हा पॉइंट तो हा क्लिअर झाला. ओके, आता विक्री किंमत 100% बरोबर 70,000. 100% बरोबर 70,000. 3% बरोबर 100 तिरका गुणाकार. 3 गुणाकारामध्ये 70,000, भागाकारात किती आले? 100. भागाकारात 100 आले. शून्याला शून्य कट झाली. 7 21 आणि त्याचे आपले किती? 6%. 1 मिनिट, इथे काय येणार? 6% येणार. दोघीची मिळून 6% येणार. 6 शतकी झाले 42. 42 वरचे 2 शून्य 4200 उत्तर आलं. किती आलं? 4200. समज में आया? यस या नो. काय केलंय? सीताची 3%, गीताची जर 3% असती, एकाच व्यक्तीची दलाली घेतली असती तर 2100 रुपये असती. 2100, 7 21 एकाच व्यक्तीची. पण सीताची 2100 आणि गीताची सुद्धा 2100, दोघीकडून त्यानं 4200 रुपये दलाली तिथे मिळवलेली आहे. दोघीकडनं किती? 4200 रुपये. समज में आया? ए भाऊ समज में आया? यस या नो. ओके, चला पुढला क्वेश्चन. एका दलालाने 1.5% दलाली घेऊन एक प्लॉट 50,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून दिला. तर या व्यवहारात दलालाला किती रुपये मिळाले? बघूयात कोण याला सोडवतं. 1.5% दलाली घेऊन प्लॉट 50,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून दिला. चला व्हिडिओ स्टॉप करायची, गणित सोडवायचं, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर हाणायचं झपक्यानं आणि पुढे जायचं झपाझपा. क्या बात रे माझ्या वाघावती या लक्ष. ओके, एका दलालाने 1.5% दलाल घेऊन एक प्लॉट 50,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून दिला. 1.5% सीताची अधिक 1.5% गीताची बरोबर 3% दलाली. दलाली किती खाली बाब्यानं? 3% दलाली खाली. 50,000 गुणाकारात किती घेतले? 3%. भागाकारात 100 घेतले. शून्याला शून्य कट झाला. 5 त्रिक 15, 1500 रुपये दलाली खाली. 1500 रुपये काय खाली? दलाली खाली. ऑप्शन क्रमांक किती? 1. समज में आया? यस या नो. हा टाइप सर्वांना समजला असेल. आता बघूयात नमुना क्रमांक 13. नमुना 13 काय सांगतोय? रमेशने 2% दलाली घेऊन गणेश कडून 2 लाख रुपयांना एक कार विकत घेतली. रमेशने 2% दलाली देऊन 2% दलाली देऊन गणेश कडून 2 लाख रुपयांना एक कार विकत घेतली. तर त्याला ती कार एकूण किती रुपयांना मिळाली? काय म्हटले बघ. रमेश नावाचा व्यक्ती आहे. रमेशने एक कार विकत घेतली. कार ही 2 लाखाला विकत घेतली. पण दुसरा मुद्दा असा आहे, ही कार 2 लाखाला विकत घेत असताना त्याने त्या कारवर 2% दलाली दिलेली आहे. त्याने त्या कारवर काय केली? 2% दलाली दिलेली आहे. 2% दलाली दिली आणि कारची 2 लाख रुपये किंमत वेगळी आणि त्यावर दिलेली दलाली वेगळी. म्हणजे या रमेशने आपल्या खिशातून एकूण किती रुपये दिले असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे.
अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही. एकदम सरळ साध्या आणि सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण हे गणित तिथे सोडवू शकतो. द्या लक्ष कसं सोडवायचं बघा. 2% दलाली घेऊन ती कार किती रुपयाला घेतली? 2 लाख. 2% दलाली देऊन ती कार 2 लाख रुपयाला खरेदी केलेली आहे. 2% दलाली वेगळी दिली, 2 लाखाला कार वेगळी घेतली. ओके, म्हणजे 2% दलाली आणि ही कार त्यानं खरेदी केली, हिची किती टक्के किंमत आली? 100%. 100% कारची किंमत आली आणि 2% काय आली? दलाली आली. अशी आपल्याला एकूण किती टक्के पाहिजे? 2 अधिक 100 असे 102% पैसे त्याच्या खिशातून गेलेले आहे. 2 अधिक 100 असे 102% पैसे त्याच्या खिशातनं गेले. 2 लाख बरोबर 2 लाख बरोबर किती झाले? 100%. तर x बरोबर 102%. तिरका गुणाकार 2 लाख. 2 लाख गुणाकारात 102 भागाकारात काय आले पुराव? 100. शून्याला शून्य काय झाले लेकराव? कट झाली. 2000 गुणाकारात किती रे? 2000 गुणाकारात 102. 2000 गुणाकारात 102. ओके, आता 3 शून्य आपण मांडून दिले. 3 शून्य मांडून दिले. बे 2 4 शून्य बे 1 बी 2,04,000 रुपये. 2,04,000 रुपये. नाही समजलं? द्या लक्ष. परत सांगतो, टेन्शन घ्यायचं काम नाही बाबा. परत सांगणार, लक्षात घे. रमेश नावाचा व्यक्ती आहे. रमेशने एक कार विकत घेतली. कार मालकाला त्यानं 2 लाख रुपये त्याच्या हातात दिले आणि कार विकत घेण्यासाठी त्याने एक मध्यस्थी टाकला होता, दलाल टाकला होता. त्या दलालाला त्या कारच्या 2% दलाली दिली. मग ते 2 लाख आणि ही 2% दलाली एवढे दोन्ही मिळून त्याच्या खिशातून पैसे गेले. तर त्या रमेशच्या खिशातून किती पैसे गेले किंवा त्या रमेशने किती रुपये कार एकूण किती रुपयाने मिळाली असं आपल्याला तिथे विचारलेलं आहे. द्या लक्ष. मग आता 2 लाख रुपये ही कारची मूळ किंमत आहे. ही मूळ किंमत आपण किती करणार? 100% करणार. ओके, दुसरी पद्धत सुद्धा शॉर्टकट आहे, ती पद्धत तुला तिथे सांगतो. आणि त्याची दलाली किती आहे? 2% दलाली आहे. दलाली 2% x घेतला, तिरका गुणाकार करून बेरीज केली. 2 लाख गुणाकारात 2 भागाकारात 100. शून्याला शून्य कट झाले. 2000 गुणाकारात 2 केले. 2000 गुणाकारात 2 केले. बे 2 4 उत्तर आलं 4000. 4000 रुपये त्यानं काय दिली? दलाली दिली. 4000 रुपये त्याने दलाली दिली आणि कारवाल्याला किती पैसे दिले? 2 लाख रुपये. 2 लाख कारवाल्याला. 2 लाख दिले कारवाल्याला. 2 लाख कोणाला दिले? कारवाल्याला. 4000 रुपये कोणाला दिले? दलालाला. एवढे त्याच्या खिशातनं पैसे गेले. यांची केली बेरीज. 402 किती आले? 2,04,000 रुपये. तर रमेशच्या खिशातून किती पैसे गेले? 2,04,000 रुपये गेले. ऑप्शन क्रमांक 1. समज में आया? आता सर्वायला समजला असेल सुटसुटीत. ओके, पहिल्यांदा आपण दलाली काढून घेतली आणि ती दलाली कारच्या मूळ किमतीत ऍड करून टाकली. संपला विषय. बघा पुढे. सीताने 3% दलाली देऊन गणेश कडून 4 लाख रुपयांना एक कार विकत घेतली. तर तिला ती कार एकूण किती रुपयांना मिळाली? बघा, तसाच क्वेश्चन आहे. कोण याला सोडवतो बघूयात. व्हिडिओ स्टॉप करायचा, क्वेश्चन सोडवायचा. 3% दलाली दिली आणि 4 लाख रुपये कारची किंमत दिली. तर तिला ती कार किती रुपयाला मिळाली? तोंडी उत्तर काढतील काही पोराची तोंडी. ओके, चला द्या लक्ष कशा पद्धतीने सोडवायचं बघा. एकदम सोपी पद्धत आहे. 100% बरोबर 4 लाख रुपये. 100% बरोबर 4 लाख रुपये. 3% दलाली बरोबर 1 रुपये. तिरका गुणाकार काढला. 3 गुणाकारामध्ये 4 लाख. भागाकारात काय केलं पुराव? 100. भागाकारात 100 केले. शून्याला शून्य कट झाले. 3 गुणाकारात 4000 आली. 4 त्रिक किती झाले रे पुराव? 12. 4 त्रिक 12 वरचे 3 शून्य 12,000 रुपये काय झाली? सीताने दलाली दिली. दलाली दिली 12,000 रुपये. दलाली किती दिली पुराव? 12,000 रुपये. रक्कम किती दिली कारवाल्याला? 4 लाख रुपये. कारवाल्याचे 4 लाख, दलालाचे 12,000. दलालाचे किती? 12,000. असे सीताच्या खिशातून किती पैसे गेले? 4,12,000 रुपये. सीताच्या खिशातून किती पैसे गेले? 4,12,000 रुपये. समझ में आया? यस या नो? सीताच्या खिशातून गेले 4,12,000 रुपये. ऑप्शन क्रमांक 1. 4,12,000. पुढला क्वेश्चन. सीताने 1% दलाली देऊन गणेश कडून 5 लाख रुपयाने एक कार विकत घेतली. तर तिला ती कार एकूण किती रुपयांना मिळाली? चला
हा क्वेश्चन सर्वांनी सोडवायचा, कमेंट बॉक्समध्ये झपाझपा उत्तर द्यायचं. हा क्वेश्चन सर्वांचा बरोबर आला तर समजाल सर्वांना हा टाइप समजला. ओके, चला बघूयात कोण याचं योग्य उत्तर देतंय. ओके, सीताने 1% दलाली देऊन गणेश कडून 5 लाख रुपयाने एक कार विकत घेतली. द्या लक्ष, 5 लाख रुपये. 5 लाख गुणाकारात एक भागाकारात काय केलं रे पुराव? 100. भागाकारात काय केलं? 100. शून्याला शून्य कट झाले 5,000 रुपये. 5,000 रुपये काय झाली? दलाली झाली. 5 लाखावर काय एकूण किती रुपयांना मिळाली? 5 लाखाला 5,000 दलाली झाली, म्हणजे तिला 5 लाख अधिक किती करावं लागेल? 5,000 अधिक किती करावी लागेल? 5,000, म्हणजे तिला किती पैसे दिले? 5,05,000 रुपये दिले. 5,05,000 रुपये दिले. ऑप्शन क्रमांक 4, 5,05,000 रुपये. समझ में आया? यस यानो, हा टाइप सर्वांना समजला असेल. आता बघूयात नमुना क्रमांक 14. ओके, नमुना क्रमांक 14 काय आहेत पाया पुराव. 2,000 रुपये छापील किमतीची खुर्ची -25% सूट देऊन विकली. 200 रुपये छापील किमती, सॉरी 200 रुपये छापील किमतीची खुर्ची -25% सूट देऊन विकली, तरीही दुकानदारास -50% नफा झाला, तर त्या खुर्चीची मूळ किंमत काय? काय म्हटलंय बघ, 200 रुपये किमतीची जी खुर्ची होती, 200 रुपये किमतीची खुर्ची, ही 200 रुपये किमतीची खुर्ची, तिच्यावर छापील किंमत 200 रुपये, तिच्यावर 25% सूट दिली, 25% सूट देऊन विकली, तरी दुकानदाराला 50% नफा झाला, तर त्याला खुर्चीची मूळ किंमत काय? तर त्याच्या खुर्चीची मूळ किंमत काय? यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागेल. छापील किंमत गुणाकारात शेकडा सूट, सूट किती दिली? 25%. शेकडा सूट भागाकारात शेकडा नफा. छापील किंमत गुणाकारात शेकडा सूट, भागाकारात शेकडा नफा. बघा, छापील किंमत, ओके, सूत्राने सोडू, शॉर्टकटने सोडू. छापील किंमत गुणाकारात कंसात 100 वजा सूट, भागाकारात कंसात 100, आणि आपल्याला काय नफा दिलाय 100 अधिक काय करावं लागेल? नफा घ्यावा लागेल. 100 अधिक नफा, हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल. छापील किंमत गुणाकारात 100 वजा सूट. छापील किंमत किती आहे? 200. गुणाकारात 100 किती आहे? दशाला तसे, वजा सूट किती आहे? 25%. भागाकारात 100 अधिक नफा किती आहे? 50. ओके, मग आता काय केलं? 200 जशाला तसे ठेवले, गुणाकारात कंस सोडून घेतला, 75 भागाकारात 150. 75 भागाकारात काय आले? 150. 75 एक 75, 75 दुन 150, बे एक बे, बे एक बे, वरचा 0, काय झाले? 100. काय उत्तर आलं? 100. ऑप्शन क्रमांक 1. काय आलं? ऑप्शन क्रमांक 1. नाही समजलं? परत सांगतो. क्वेश्चन समजला तुला? क्वेश्चन काय होता? 200 रुपये छापील किमतीची एक खुर्ची होती. खुर्चीवर शेकडा 25% सूट दिली. खुर्चीवर शेकडा 25% सूट दिली, देऊन विकली, तरीही दुकानदाराला शेकडा 50% नफा झाला, तर वस्तूची, त्या खुर्चीची मूळ किंमत काढा. ओके, आता लक्षात घ्या, यासाठी आपण सूत्र काय वापरणार आहे? छापील किंमत. लक्षात ठेव सूत्र, छापील किंमत, छापील किंमत गुणाकारात कंसामध्ये 100 वजा 100 वजा सूट, 100 वजा सूट, भागाकारामध्ये, भागाकारामध्ये कंसात 100 अधिक नफा, 100 अधिक काय? नफा. हे सूत्र आपल्याला इथे वापरायचं. छापील किंमत किती आहे? 200 रुपये. गुणाकारात कंसामध्ये 100 वजा सूट किती आहे? 25%. ओके, या पद्धतीने सूत्रात किमती टाकल्या. 100 अधिक नफा किती आहे? 50%. नफा किती आहे? 50%. ओके, आता एखादा असतं किचकट, थोडं सूत्र पाठ करावेच लागते. 100 गुणाकारात 100, 200 गुणाकारात 100 मधून 25 गेले 75, भागाकारात 100 अधिक 50 किती? 150. ओके, कंस सोडून घेतला, खालची बेरीज करून टाकली. आता 25 एके 25, 25 दुना 50, 25 त्रिक 75, 25 चोक 100, 25 पाच 125, 25 सके 150, 3 एक 3, 3 दुना 6, बे एक बे, बे एक बे, 0 0, 75 दुने 150 असे होत होतं. 100 रुपयाचं योग्य उत्तर आलं. या पद्धतीने 100 रुपये फक्त. समज में आया? यस या नो. एखादं सूत्र एखाद्या टाइपचं आपल्याला करावं लागतं.
5,000 रुपये छापील किमतीची खुर्ची 25% सूट देऊन विकली तरीही दुकानदाराला शेकडा 50% नफा झाला तर त्या खुर्चीची मूळ किंमत काढा. आता सर्व हे गणित सोडवतील मला 100% खात्री आहे. ओके, बघूयात कोण याला योग्य पद्धतीने सोडवतं. एकदम सोपं गणित आहे आणि या टाईपचं शेवटचं गणित आहे म्हणजे सगळ्यांचंच बरोबर आलं पाहिजे. बरोबर नाही? सूत्र काय वापरलं? वस्तूची छापील किंमत किती आहे? 5,000 रुपये. छापील किंमत गुणाकारात कंसामध्ये 100 वजा सूट किती आहे? 25%. सूट 25% भागाकारामध्ये कंसात 100 अधिक नफा किती आहे? 50%. ओके, काय समीकरण पुढे तयार झाली मांडणी. 5,000 गुणाकारामध्ये 100 मधून 25 गेले परत 75 भागाकारात 150. ओके, 75 एके 75, 75 दुना 150, बे एक बी आहे, बे दुना 4 किती उरला? 1, बे पंचे 10 वरचे 2 शून्य 2500. काय उत्तर आलं? 2500. ऑप्शन क्रमांक 2. समझ में आया? यस या नो? ओके, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला सूट कमिशन आणि दलाली या घटकातील 21 नंबर जवळपास आपला हा गणिताचा घटक आहे. या घटकामधील हा आपला भाग क्रमांक म्हणजे लेक्चर जवळपास 3रा भाग इथे संपलेला आहे. बाकीचे लेक्चर आपण बाकीचा भाग आपण पुढील लेक्चरला तिथे बघणार आहेत. काही अडचण असेल तर माझा नंबर इथे दिलेला आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना बॅचेस परचेस करायचे त्यांनी बॅच परचेस करून घ्या आणि अत्यंत कमी दरामध्ये आपली बॅचेस आहेत द एके अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा, तिथून तुम्ही परचेस करू शकता. थँक्यू सो मच.